नागपुरातील सोमलवार महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुहानी येणे हिने 97.8 गुण मिळवून 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे। सुहानी हिने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईवडिलांच्या पाठिंब्याला आणि मेहनतीला दिले आहे। सुहानीने सांगितले की तिच्या आईवडिलांच्या अभ्यासात खूप मदत केली आहे, त्यासोबतच रात्री उशिरापर्यंत ती अभ्यास करायची। तिने सांगितले की तिच्या अभ्यासाचं आणि तिच्या मेहनतीचं श्रेय हे सर्व तिच्या वडिलांना जातं। तिचे वडील सोमलवार शाळेतच सिक्युरिटी गार्डचं काम करतात आणि त्यांची ही मेहनत बघूनच सुहानीने हे यश प्राप्त केलं आहे असं सुहानीने सांगितलं आहे। तर अधिक माहिती जाणून घेऊया सुहानीकडून। 97.8 आई वडील मला नेहमी सपोर्ट करत होते। म्हणजे मी रात्री वगैरे अभ्यास करायची तर ते लाईट वगैरे ऑन असायचे तर काही म्हणायचे नाही मला, ते पण सपोर्ट करत होते। आणि स्टडी टाइम टेबल असं ठरवला नव्हता, पण 4-5 तास दिवसातनं अभ्यास करायची। इंजिनिअरिंग करायची आहे, सॉफ्टवेअर। नाव आहे सर अल्केश संतोष येडणे। मी इथे सर एक चौकीदारीची ड्युटी करायला आलो। मला 2002 मध्ये आलो सर। हो, ती पहिलीपासून इथेच आहे। खूप आनंद वाटते सर, छान वाटते आणि तिने तिच्या मेहनतीचं फळ तिला म्हणजे मिळालं म्हणा किंवा कमवलं तिने। आणि आम्हालाही थोडं हे वाटते तिच्याबद्दल, छान तिने अभ्यास केला, छान रात्रंदिवस तिने छान अभ्यास केला, त्याचं फळ तिला मिळालं। आता येणाऱ्या काळात तर सर आमचं मत हे आहे का बा मी म्हणजे माझं म्हणणं असं आहे का ती पुढे जाऊन तिने चांगलं बनावं, चांगलं शिकावं आणि चांगलं हे करून आम्हाला घेऊन चालावं तिने। माझे नाव सुचिता अल्केश येडणे। छान वाटते, अभिमान वाटते मुलीविषयी मला। आणि तशी ती हुशारच होती, नर्सरीपासून तर तिने इथे पहिल्या वर्गापर्यंत नंबरच घेतला, पहिलीपासूनच हुशार होती ती। त्याचं खूप छान सहकार्य मिळालं, मोठ्यांपासून तर छोट्यांपर्यंत। प्रिन्सिपल सर मॅडम नेहमी सहभागी होत्या, काही आलं नाही तर एक्स्ट्रा वगैरे सांगत होत्या, खूप छान होत्या। आणि मॅनेजमेंट सगळ्यांचं छान सहकार्य आहे। आनंद होत आहे मला। आम्ही मुलीलाच ठरवायला सांगितलं, आमचं असं काही तिला प्रेशर नाही का तू हे घे का ते घे, ती जे ठरवेल ते म्हणजे काय। पण शाळेने खूप सहभाग दिला माझ्या मुलीला, खूप छान समजून सांगितलं, खूप छान हे काही अडलं सगळं सांगितलं तिला। तिला काही समजलं नाही तर ते एक्स्ट्रा सांगत पण होते टीचर। होते आपल्यासोबत सुहानीची आई, ज्यांनी सांगितलं की सुहानी ही पहिल्यापासूनच यशस्वी होण्यासाठी तयारी करत होती। ऋषभ फरकुंडे, न्यूज 18 लोकल, नागपूर।